एकंदरीतच या संपूर्ण वातावरणावर आमचे वेगवेगळे रिपोर्टर सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि कृष्णात पाटील सध्या वरई डोम इथे आपल्याबरोबर जोडले गेलेत आणि अगदी स्टेजच्या जवळ आहे कृष्णात, त्यामुळे स्टेजवर नेमकं काय व्यवस्थापन आहे याची माहिती कृष्णात आपल्याला देतोय। कृष्णात वेगळ्या अर्थानं खरं तर आपण पाहताय आणि शेवटची एक काय म्हणतो आपण रन थ्रू म्हणतो किंवा फेरी म्हणतो ते सुरू आहे आणि या आनंद सोहळ्याचे सगळेच वाट पाहत आहेत। स्टेजवर कोण कोण असणार आहे, कारण का खुर्च्यांवर कोण विराजमान होणार, ऐतिहासिक क्षण आहे हे डोळ्यात साठवण्यासाठी, हे अनुभवण्यासाठी अनेक नेते उत्सुक आहेत। स्टेजवर मंचावर कोण कोण असणार, ती उत्सुकता अशीच कायम असू देत। दुसरी गोष्ट सुप्रिया सुळे येणार आहेत का, आणखीन कोण येणार आहेत त्याच्याबद्दल मला अजून काय माहिती नाही, परंतु आपल्याला काही क्षणातच राहिले, मला वाटतं 2 तासावरच हा आनंद सोहळा आपण सगळे जे महाराष्ट्र प्रेमी, मराठी प्रेमी वाट पाहत होतो ते आपण आता 1-2 तासाचाच विषय आहे। कार्यकर्ते किती येतील संख्येने, कारण का 8 ते 10 हजारांची कॅपॅसिटी आहेत, अजून कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर, नाशिक इतर ठिकाणाहून संख्येचे तर आपण अंदाज लावू शकत नाही, कारण मला असं वाटतं की जेवढी संख्या आत आहे त्यापेक्षाही जास्त बाहेर संख्या असण्याची मला असं वाटतं अंदाज आहे। म्हणूनच बाहेर सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे, साऊंड सिस्टम लावण्यात आलेलं आहे। त्याच पद्धतीने तुम्ही पाहतात की जिथे शक्य आहे तिथे खुर्च्यासुद्धा ची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे आज हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण येणारे मराठी प्रेमी येणार आहेत। स्टेजवर किती खुर्च्या, महाराष्ट्राचा मॅप मागे ठेवण्यात आलेला आहे, महाराष्ट्र आणि आवाज मराठीचा 100% महाराष्ट्र केंद्रबिंदू आवाज मराठीचाच आहे आणि व्यासपीठावर जे आपल्याला माहिती हवी आहे ती मला असं वाटतं काही क्षणातच मिळेल। धन्यवाद। तर वरई डोम मध्ये नेमकं काय वातावरण आहे आणि हा फक्त आनंदी जल्लोष नव्हे तर हा आनंदी सोहळा आहे आणि निश्चितच याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे। स्टेजवर कोण बसणार याबाबत जी उत्सुकता होती त्याविषयी आता त्यांनी सांगितलं की याची उत्सुकता कायम राहू दे, त्यामुळे काय नेमका ट्विस्ट काही येणार आहे का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कृष्णात पाटील माझे सहकारी सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत आणि कृष्णातकडून आपण आणखी माहिती जाणून घेऊया। कृष्णात आत्ताच आपण ही प्रतिक्रिया पाहिली आणि कसं सगळं व्यवस्थापन आहे हे सांगितलं, आणखी काय काय माहिती, काय काय तपशील नेमकी त्यांनी दिले आहेत? नक्कीच या संपूर्ण कार्यक्रमाची, या मेळाव्याची उत्सुकता आहे आणि आवाज मराठीचा या संदर्भात प्रामुख्यानं हा मेळावा होतोय आणि तशाच प्रकारचं हे सर्व बॅनर जे आहेत किंवा फ्लेक्स जे आहेत ते अशा प्रकारे ठेवण्यात आलेले आहेत आणि येत्या 2-3 तासामध्ये सर्व उत्सुकता संपेल अशा प्रकारचं एक साईनाथ दुर्गे यांनी स्पष्ट केलेलं आहे। या सर्व मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष आहे आणि या 2 तासांमध्ये सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकत्र येतील। 19 वर्षानंतर जेव्हा 2 भाऊ एकत्र येत आहेत तेव्हा दोन्ही भावांच्या भाषणाकडे प्रामुख्याने लक्ष असणार आहे, कोण काय बोलतं आणि यातून राजकीयदृष्ट्या हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का, दोन्ही भाऊ एकत्र येतात का ते पाहणं महत्त्वाचं आहे, कारण मराठीचा मुद्दा घेऊन सध्या एकत्र आलेले आहेत। राजकीय अजेंडा नसला तरी झेंडा दोन्ही एकत्र येत आहेत का, कारण सुधीर मुनगंटीवार यांनी देखील म्हटलेलं आहे की दोन्ही पक्षांनी, दोन्ही भावांनी एकच पक्ष काढावा, त्यामुळे इतर पक्षांमध्ये देखील उत्सुकता आहे, कारण मुंबई महापालिकेच्या दरम्यान हे दोन्ही पक्ष एकत्र येतात का, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येतात का ते पाहणं गरजेचं आहे। आता शिवसेना आणि मनसेचे नेते येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला दिसत असेल की बाळा नांदगावकर हे स्टेजवर आहेत, सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत, नियोजन तयारी या दृष्टीनं सर्व आढावा घेतला जात आहे आणि या संपूर्ण मेळाव्याकडे सर्व या गोष्टीकडे खास करून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेलं पाहायला मिळतं। या मेळाव्याचं काय नेमकं राजकीय भवितव्य असणार आहे दोन्ही ठाकरे बंधूंचं हे हा मेळावा स्पष्ट होणार आहे। निश्चितच कृष्णात वेळोवेळी आपल्याकडून माहिती जाणून घेत राहू आणि असे संपर्कात राहा। तर वरईमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे आणि आपण एका बाजूला दृश्य पाहतोय मनसेचे जे पदाधिकारी आहेत ते आता यायला सुरुवात झाली आहे। संपूर्ण ह्याची खरं तर रंगीत तालीम काल झालेली आहे, त्यामुळे काल दिवसभर या सर्व पाहणीकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष होतं, कशा पद्धतीने सगळं नियोजन आहे यावर स्वतः बाळा नांदगावकर लक्ष ठेवून संदीप देशपांडे सुद्धा सकाळीच पोहोचलेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुद्धा नेते आलेले आहेत। तर वरईतल्या विजयी मेळाव्यामध्ये ठाकरी आवाज आज घुमणारे आणि विजयी सभेमध्ये
पहिलं भाषण हे राज ठाकरेंचं होणार आहे, तर शेवटचं भाषण उद्धव ठाकरे यांचं होणार आहे आणि इतर राजकीय पक्षांच्या प्रमुखांना सुद्धा भाषणाची संधी मिळणार असल्याचं कळतंय. बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक शैली असणारे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शांत संयमी शैलीमधलं भाषण त्यांचं असतं, तर कार्यकर्त्यांना एकाच छताखाली आज ही दोन्ही प्रकारची शैली ऐकायला मिळणार आहे. अवधी आहे, काय सांगा? तयारी पूर्ण झालेली आहे. प्रचंड गर्दी होणार आहे. त्याचं नियोजन कशा पद्धतीने व्हायचं ह्याची तयारी झालेली आहे. आता उत्सुकता विजय मेळावा सुरुवात होण्याची. ओके, या 2 तासामध्ये संपूर्ण मराठी भवितव्य, राजकीय भवितव्य ठरेल, कारण दोन्ही पक्षाचे खास करून 19 वर्षांचा की आजचा मेळावा हा राजकीय नाही, तर मराठी माणसाच्या एकजुटीचा मेळावा आहे. आपण याला राजकीय चष्म्यातनं बघू नये. मराठी माणसाच्या विजयाचा हा मेळावा आहे. परंतु ज्या पद्धतीनं हिंदीची सक्ती केली गेली, काल 2 दिवस मीरा भाईंदरचं प्रकरण गाजताना दिसून येतं, यावरून काही टीकात्मक होते. संजय किडे यासारखे उद्योगपती म्हणतात की आम्ही मराठी शिकणार नाही. जे मराठी भाषेचा अपमान करतील त्यांच्या कानाखालीच बसेल, दुसरं तिसरं काही नाही. एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, नाही तर आम्ही कारवाई करू. ओके, जर मुख्यमंत्री कारवाई करणार नसतील तर पुन्हा एकदा मराठीसाठी आपण रस्त्यावर उतरलो होता. तुम्हाला एक तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, कायदा सुव्यवस्था ठेवायची असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, मग आम्हाला दोष देऊ नका. जे मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी. ओके, याच दरम्यान अनेक जण आता सुधीर मुनगंटीवार म्हणतायत की दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं आणि एकच पक्ष काढावा. मला तर वाटतं त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज आहे असं वाटत नाही. ओके, धन्यवाद. तर हे होते मनसेचे संदीप देशपांडे, ज्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की जे मराठीच्या विरोधात येतील त्यांना कानपाड्यात बसेल आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या सल्ल्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अगदी. तर वरळीमधलं हे सगळं वातावरण नेमकं काय आहे, काय सगळ्या प्रतिक्रिया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील आपल्यापर्यंत पोहोचवत होते. तर संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. तर एकंदरीतच आज मुंबईमधलं हे सगळं राजकीय वातावरण अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्यात. मनश्री, जय्यत तयारी तर झालेली आहे, कशा पद्धतीनं सगळं या कार्यक्रमाचं, या इव्हेंटचं आयोजन केलेलं आहे, हे सगळं व्यवस्थापन दिसतं आहे. मात्र राजकीय दृष्ट्या काय नेमक्या तिकडच्या सध्या प्रतिक्रिया येत आहेत, कारण सध्या मनसेचे अनेक नेते त्या ठिकाणी पोहोचलेले दिसत आहेत. सध्या माझ्या मागे तुम्ही बघताय की बाळा नांदगावकर हे VIP रूम्समध्ये पाहणी करतायत आणि VIP रूम्सची ही पाहणी सध्या सुरू आहे. इकडे आपण बघितलं तर VIP रूम ही तैनात करण्यात आलेली आहे आणि समोर जर आपण बघितलं तर या LED स्क्रीनवरती उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो आपल्याला बघायला मिळतो, जो फोटो खरं तर खूप चर्चेला गेला होता. आणि हीच ती VIP रूम असणार आहे की ज्या ठिकाणी इतर सगळे नेते जे महत्त्वाचे असतील किंवा ठाकरे कुटुंबीय असतील हे बसणार आहेत. तर या ठाकरे कुटुंबियांसाठी ही VIP रूम खास तैनात ठेवण्यात आलेली आहे. जर ही बॅकस्टेजची व्यवस्था आपण बघतो आहे, बॅकस्टेजमध्ये अशा अनेक VIP रूम्स आहेत की ज्या ठिकाणी ठाकरे बंधूंच्या बसण्याची व्यवस्था ही केली जाईल. काही वेळापूर्वीच बाळा नांदगावकर हे सुद्धा या ठिकाणी आलेले होते. या त्या VIP रूम आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला दाखवायची आहे ती म्हणजे या स्टेजवर कोणत्या खुर्च्या लावल्या जाणार आहेत, त्या खुर्च्यांकडे आपण जाणार आहोत. मागे आपण बघितलं तर अग्निशमन दल हे सुद्धा तैनात करण्यात आलेलं आहे, ॲम्ब्युलन्सेस तैनात करण्यात आलेल्या आहेत. सध्या मी ज्या ठिकाणी आहे हे बॅकस्टेज आहे. या बॅकस्टेजची तयारी सुद्धा आपण दाखवतो आहोत, कारण सगळ्यात मोठा मेळावा असणार आहे राजकीय दृष्ट्या सुद्धा. आणि या ज्या खुर्च्या आहेत आपण काळं कापड घालून खरं तर या झाकून ठेवलेल्या आहेत सध्या, मात्र याच खुर्च्या या स्टेजवरती लावल्या जाणार आहेत. कोणाची नावं सध्या या खुर्च्यांवरती टाकण्यात आलेली नाही आहेत. जो सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न आहे की कोणत्या खुर्च्या ह्या लावल्या जाणार आणि सगळ्यात महत्त्वाचं किती खुर्च्या लावल्या जाणार, म्हणजे स्टेजवर एकूण किती लोक बसणार. तर अर्थातच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त फारसं कुणी या स्टेजवरती असू नये असं सर्वांचं मत आहे. मात्र जर कोणते पक्षाध्यक्ष आले, म्हणजे काँग्रेसचे जर हर्षवर्धन सपकाळ आले तर कदाचित ते स्टेजवर बसतील, इतकंच नाही तर शरद पवारांकडनं जर सुप्रिया सुळे आल्या आणि किंवा जयंत पाटील आले तर ते स्टेजवर बसतील, अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे. एक अंतिम हात फिरवला जातोय मनसेचे जे नेते आहेत त्यांच्याकडून सुद्धा. आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या ठिकाणहून एंट्री होणार आहे तर आपण जर बघितलं तर पलीकडून म्हणजे या बॅकस्टेजच्या परिसरामध्ये एक विशेष प्रवेशाची व्यवस्था करण्यात आलेली आहे की ज्या ठिकाणाहून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे प्रवेश करतील. सध्या आपण इकडे बघतोय की बाळा नांदगावकर हे पाहणी करतायत. बागे ॲम्ब्युलन्सेस सुद्धा लागलेल्या आहेत की कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर गडबड होऊ नये याकरताची ही व्यवस्था आहे. सध्या आपण बघतोय की बाळा नांदगावकर इथे पोहोचलेले आहेत आणि अक्षरशः ते स्वतः प्रत्येक VIP रूममध्ये जाऊन चेकिंग करतायत की कोणती कमतरता तर नाही आहे ना. आणि प्रत्येक VIP रूममध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा एकत्रित फोटो लावलेला आहे.
आहे. सर, हा फोटो बोलकाय हे चित्र पुन्हा दिसावं का महाराष्ट्राला? बाळा नांदगावकर सध्या तयारीमध्ये व्यस्त आहेत, त्याच्यामुळे आपण बघतोय की मनसेचे सगळे नेते हे आता तयारी करता या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे हे त्यांच्या निवासस्थानाहून शिवतीर्थहून निघालेले आहेत. ते नेमके कुठे जात आहेत हे देखील बघणं महत्त्वाचं आहे. मात्र एकंदरीत ज्या राजकीय चर्चा आता सुरू झालेल्या आहेत की दोन भाऊ एकच पक्ष काढतील का, किंवा दोन भाऊ आज या व्यासपीठावरनं नेमकं काय सांगतील हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे.